महिलांची क्रिकेट टीम भविष्यामध्ये निर्माण होईल. कारण सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे आम्ही तरुणपणामध्ये जे क्रिकेट बघत होतो ते धावडीचं क्रिकेट बघत होतो आणि आज क्रिकेट कसं झालंय म्हणजे त्यांनाही असं त्यावेळेस वाटलं नसेल एवढ्या गतीनं क्रिकेट पुढे गेलंय. बरोबर, क्रिकेटला जगानं सॅल्यूट केलेलं आहे. भारतामध्ये तर क्रिकेट शिवाय पर्याय नाही आणि आज दियान सरनाईक यांनी ज्या महिला टीमसाठी पुढाकार घेतलेला, महिला क्रिकेटसाठी पुढाकार घेतलाय, माझा मुलगा म्हणून नव्हे त्यावेळी क्रिकेटचा चाहता म्हणून मी त्याचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. आणि असंच पुढे जसं पुरुषांचं क्रिकेट आहे त्याचबरोबर महिलांचं क्रिकेट सुद्धा भविष्यामध्ये भारतामध्येच नव्हे तर जगामध्ये सुद्धा त्या लेवलला जाऊ ही आज सदिच्छा व्यक्त करतो. ठाणे स्काय रायझर यांना मनापासून शुभेच्छा. तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत. थँक्यू. खरं तर मी म्हणजे 2026 हा क्रिकेट महिला क्रिकेट जगामध्ये सन्मानाचा आहे. ही महिला क्रिकेटची कॅप्टन तिला हरप्रीत कौरला पद्मश्रीने सन्मान केलेला झाला आहे. आणि दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे की मुंबई प्रीमियर लीग जे T20 होते ते पहिल्यांदा महिलांची क्रिकेटची टीम त्याच्यात सामील झालेली आहे. आणि ह्यावेळी 3 टीम आहेत, म्हणजे 3 ओनर्स आहेत. आणि मला वाटतं की हा खूप महत्त्वाचा आहे आणि त्याचा भाग आम्हाला मिळालेला आहे. आम्ही त्याचा खूप म्हणजे आम्हाला सन्मान वाटतो त्याचा. तुमच्या संघामध्ये एवढं काय आहे एकदा परत विचार. What is there in your team? What is special that you are going to win this league or win? I think we have the attitude of winning. We know how to win, and we have experienced and younger talents equally managed, and we have an amazing support staff as well, very experienced. So yes, that is definitely going to be something. या सीझनमध्ये संघाची ताकद कोण असेल? सर्वात मजबूत टीम कोण? आमचीच असेल, ठाणे स्काय रायझर्स. नाही, आणि म्हणजे महत्त्वाचं म्हणजे आम्ही खूप लकी आहोत की आम्हाला सायमा आमच्या या पूलमध्ये आम्हाला मिळाली. आणि कारण की शी इज अ ट्रू लीडर अँड दॅट यू विल सी वन्स द टुर्नामेंट कमेन्सेस. पण ओव्हरऑल असं बघायला गेलं की आमची टीम इज व्हेरी वेल बॅलन्स्ड. म्हणजे मॅक्सिमम हा जो फॉर्मॅट ऑफ प्ले आहे त्याला जे लागतं म्हणजे एक ऑलराऊंड प्ले, तर आमच्याकडे असं मला वाटतं की इट इज नॉट अ व्हेरी वन साइडेड टीम, इक्वली बॅलन्स्ड टीम आहे.
आणि आय एम शुअर आता किती दिवसापासून ते टीम एकत्र खेळत आहेत, प्रॅक्टिस मॅचेस करत आहेत, ट्रेनिंग्स घेत आहेत, टीम बॉन्डिंग ॲक्टिव्हिटीज होत आहेत. तर आय एम ॲक्च्युली व्हेरी हॅपी विथ द प्रोग्रेस. आय एम शुअर लाईक Saima is also being the leader and being the captain of the team. She is also there to motivate and support all the other players, younger players. And intention एवढंच आहे की याच्यातून हा एक प्लॅटफॉर्म म्हणजे T20 लीग टीम घेण्याचा उद्देशच आहे की एक प्लॅटफॉर्म निर्माण करून देणं या मुलींसाठी, की कुठेतरी हीच मुली आता जे आहेत ते पुढच्या वेळेस वर्ल्ड कप जेव्हा असो किंवा इंडियाला रिप्रेझेंट करतील. सायमा जसं आहे तर तिला इन्स्पिरेशन मानतात ती मुली. तर टुमॉरो टेकिंग हर ॲज अन इन्स्पिरेशन, गेटिंग टू प्ले विथ हर ऑल्सो इज अ बिग थिंग फॉर these girls. And tomorrow if they get to represent the country along with her, then I think it is target achieved. I'm sure our partners also and co-team owners also agree to that. साइमा, आपके ऊपर बहुत जिम्मेदारी है, इन्होंने आपके बारे में बहुत कुछ बोला है, तो आपको क्या लगता है कि आप कितना उनकी बातों को सहमत हो? मुझे जिम्मेदारियाँ पसंद है, तो जब वो जिम्मेदारी दी जाती है मतलब उनको इतना कॉन्फिडेंस है मेरे ऊपर, दैट गिव्स मी अ डिफरेंट काइंड ऑफ कॉन्फिडेंस. एंड जैसी टीम है हमारी, आई थिंक जैसे जितना बैलेंस टीम है हमारा, हमें इतना कॉन्फिडेंस है कि हम ये टूर्नामेंट ज़रूर डोमिनेट करेंगे. और आपके और भी कुछ प्लेयर्स हैं उनके बारे में कौन और भी आप में से भी स्टार प्लेयर है उसमें या टीम के बारे में बताओ. वी हैव वृषाली भगत जो बहुत एक्सपीरियंस बैटर है हमारे पास. किंजल जो है वो हमारे पास यंग है लेकिन फियरलेस बैटर है. तो ऐसे काफ़ी अच्छे कॉम्बिनेशन है. वी हैव अ लॉट ऑफ गुड ऑलराउंडर्स जो बॉलिंग और बैटिंग दोनों कर सकते हैं. एंड फील्डिंग जो है वो हमारी टीम का सबसे बड़ा एडवांटेज है. सो येस, वी हैव अ वेरी बैलेंस. So तुम्हाला असं का वाटलं की आय शुड टेक द वुमन्स टीम अँड कम फॉरवर्ड, बिकॉज द फर्स्ट टाइम वुमन्स T20 लीग त्याबद्दल नाही, याचं म्हणजे बॅकग्राऊंड तुम्हाला सांगतो की मी आधी चेअरमॅन होतो T20 मुंबई लीगचं. म्हणजे 2018 नंतर 6 वर्षांनी परत आम्ही 2025ला परत ते करून दाखवलं अंडर माय चेअरमॅनशिप. आणि माझ्या गव्हर्निंग काउन्सिलच्या लास्ट मीटिंगमध्ये मी वुमेन्स T20 आपल्याला करायचं आहे हे मी सँक्शन करून घेतलं. आणि तो टेन्युअर माझा संपला आणि नवीन आमचे जे चेअरमॅन आहेत राजदीप आणि प्रेसिडेंट अजिंक्य, तर त्यांना जेव्हा ते पुटअप होतं त्यांना सांगितलं की तुम्ही मेन्ससोबतच या लीगला कमेंट्स करा. इट विल बी आय थिंक द टाइमिंग विल मैच, तो दोनों एक साथ हो जाएगा. विमेन्स भी चालू हो जाएगा एंड मेन्स तो जैसे अपने ऑलरेडी चालू आहे. तर माझा विचार हाच होता की आपण जे स्वप्न पाहिलं होतं तर त्या स्वप्नात आपला कुठेतरी वाटा असायला हवा. म्हणून मी आय हॅव टू बी द फ्रंट रनर. इफ आय लीड देन देर विल बी मोर पीपल अलॉंग विथ मी हू विल कम अहेड, विच इज वाय वी ऑल टूक अ डिसिजन टू गेट दिस टीम अँड आय एम व्हेरी हॅपी अँड प्राऊड ऑफ आर टीम. या मॅच बद्दल तुम्ही बोलाल का? कुठल्या मॅच बद्दल? 3 मॅचेस 3 टीम आहेत, ते कसे होणार आणि काय? बेसिकली आता T20 मेन्स लीग जे आहे ते 1 to 14 पर्यंत जो शेड्यूल आहे त्या शेड्यूलमध्ये आमचे 4 मॅचेस आहेत वुमेन्सचे. अँड फायनल्स इज अलॉंग विथ द मेन्स ओनली. आय थिंक इट्स ऑन 13th राईट द फायनल्स. तर पूर्ण हा 13-14 दिवसाचा हा प्रवास आहे. अँड आय थिंक प्रवास आता सुरू झालेला आहे. IPL आता कुठेतरी एंड होत असताना आता मुंबईचा आमचा जो हा होमग्रोन लीग आहे ते कुठेतरी सुरू होते. अँड आय एम शुअर अँड आय नो दॅट दीज प्लेयर्स आर ऑलरेडी इन दॅट झोन. म्हणजे सिन्स सो मेनी डेज दे आर ऑल टुगेदर, so they are already focused and in the zone and they are ready to win. Like they have all said that we are here to win. So yes, extremely proud of them. And ओनर तुम्ही काय म्हणता? I feel should I talk in English for a change? Yeah. Perfect. So I feel like this is a platform. It's a wonderful platform to let our girls shine. India or Mumbai, we are a cricket crazy nation, but we give a lot of importance to men's cricket. Suddenly and slowly and steadily we've started giving equal importance to women's cricket. The fact that the Mumbai Cricket Association has thought of this and come up with this league is commendable. Our aim from this is, yes, to give a larger platform to these girls to come up, to play, to shine. And like Bihang had mentioned earlier also today, that we can treat ourselves as a success if even one or few of our girls represents the nation. So I feel that's our aim here. साइमा, अभी हमारी टीम जा रही है
ऑलरेडी गई है T20 की वुमेन्स की, उनके बारे में क्या बोलोगे और आप कहाँ देख रहे हो अपने आप को? अभी जो T20 वर्ल्ड कप को जो टीम गई है, आई थिंक बहुत सारा कॉन्फिडेंस लेके गई है, क्योंकि हम लास्ट जो टूर्नामेंट खेले थे उसमें हम चैम्पियन थे, जो ICC टूर्नामेंट खेले थे. सो येस, डेफिनेटली और एक ट्रॉफी वेटिंग पे एंड विल गेट दैट होम. एंड जहाँ मैं खुद को देख रही हूँ, अभी हमारा इंडिया ए सीरीज़ है, सो वो एक यूके जाएंगे एंड वहाँ पर भी विल हैव इनफ फोकस ऑन दैट एज वेल. तुमची इच्छा होती है. सर जैसे प्रताप सर ने कहा कि क्रिकेट में उनको मतलब इतना कुछ ज़्यादा इंटरेस्ट नहीं है या वो मतलब नहीं, उनको इंटरेस्ट था, इसलिए मैं भी इन्वॉल्व हो गया हूँ. कितना ज़्यादा कि उनका कितना सपोर्ट रहा उसमें. नहीं, पूरा सपोर्ट उनका ही है. एक्चुअली उनके वजह से मुझे एसोसिएशन में जो अभी हमारे क्लब सेक्रेटरी से इनकी जो जानकारी हुई वो उन्हीं के वजह से हुई, क्योंकि वो भी इलेक्शन में लड़ चुके हैं. तो उस दरमियान वो मुझे एक्सपोजर तभी मिला इन सब लोगों से, और एक उनसे एक अलग ही एक्सपीरियंस मिलता है, अलग सीख मिलती है. कहते हैं मुंबई क्रिकेट एसोसिएशन का जो राजनीति है वो देश के राजनीति से भी अलग है, तो ये एक अलग एक्सपीरियंस मिल रहा है. एंड मैं अभी यंग हूँ तो वो सीख रहा हूँ, एवरी ईयर एवरी डे, वन डे एट अ टाइम. तो इट्स अ गुड फीलिंग. तो वन डे एट अ टाइम वो एक्सपीरियंस ले रहे हैं और आगे बढ़ रहे हैं. मेरा प्रताप सर से सवाल है कि जब ये मैच होगा तो कमेंट्री इसमें मराठी में होगी. नहीं, मराठी क्या, देखिए क्रिकेट सिर्फ महाराष्ट्र के लिए नहीं है, क्रिकेट पूरे दुनिया के लिए है. तो पूरे तीनों लैंग्वेज में कमेंट्री होनी चाहिए. और खासकर मराठी के बारे में मैं यही कहना चाहता हूँ कि मैंने मराठी जो कंपलसरी की है वो रिक्शा टैक्सी ड्राइवर्स के लिए, क्रिकेटियर्स के लिए भी. देखिए क्रिकेटियर्स पूरे दुनिया से आते हैं, पूरे दुनिया में क्रिकेट को बहुत ही प्यार दिया है. तो ऐसी परिस्थिति जो टैक्सी और रिक्शा ड्राइवर की है वो क्रिकेट की नहीं है. इसलिए मराठी अगर क्रिकेटियर्स को आएगा, मराठी में अगर कमेंट्री होगी तो मेरे लिए बहुत ही सुवर्ण क्षण होगा. मैं तो यही चाहूँगा कि मराठी में ज़्यादा से ज़्यादा होना चाहिए. मगर जैसे मैं प्रवासियों के साथ संवाद रिक्शा टैक्सी ड्राइवर में मराठी में करना चाहिए, ऐसी कामनाएं रखता हूँ. तो जो हमारे दुनिया भर के प्रेक्षक हैं जिनको हर लैंग्वेज से प्यार तो होता है मगर कमेंट्री होती है तो इंग्लिश में ही उनको समझ में आती है, तो मैं ये चाहूँगा कि हिंदी और इंग्लिश में भी कमेंट्री होनी चाहिए. सर तुम्ही ऑलरेडी आता आपण टीम ओनर आहात आणि टीम ओनर आहात, टीम ओनर, तर त्याबद्दल हा पहिलीच टुर्नामेंट आहे मोबाईलबद्दल, तर त्याबद्दल तुम्ही काय बोलता? पहिलं तर टीम ओनर मी नाही आहे, टीम ओनर परीक्षा सरनाईक आहे. आणि परीक्षा सरनाईकांनी टीम घेतली. बघा, प्रताप सरनाईक बरोबर परीक्षा सरनाईकनी लग्न केलं, प्रताप सरनाईकचं भाग्य उजळलं. तसं आता परीक्षा सरनाईकनी ही टीम घेतली आहे, टीमचं भाग्य उजळणार आणि मी लिहून देतो तुम्हाला, ही टीम फायनल मारणार. मॅडम तुमच्या विश्वास असताना कोणता खेळ तुम्हाला ह्या वेळेस तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतो? आश्चर्यचकित कोणता खेळ सर मी थांबलेली, मला वाटलं तुम्ही सायमाला विचारता. नाही, मराठी येते मला. मी बोलली सगळे मराठीत बोलतात मग मी इंग्लिशमध्ये बोलली, असं काय. मी आमची जी अंडर 19 प्लेयर्स आहे ना, माझं खूप होप आहे त्यांच्यावर. आज नाही, आय थिंक मेहक वॉज नॉट युअर. नो, मेहक आहे, आमची मेहक आहे, मग हां वृषाली आहे, निया पंडित आहे, झील आहे. आय फील आमचं खूप ते खूप अमेझिंग ऑलराऊंडर्स आहे आणि अंडर 19 आहे आणि खूप कॉन्फिडन्स आहे त्यांना, की लहान एजमध्ये पण टू फेस एव्हरीवन, त्यांच्यामध्ये खूप कॉन्फिडन्स आहे. तर आय थिंक आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड ह्यांची मॅचेसला. आणि आमची टीम आता यांचे खूप सेशन झाले ट्रेनिंगचे, टीम बॉन्डिंगचे. आम्ही अंडरडॉग्स आहोत ॲक्च्युली फॉर दिस लीग अँड आय फील वी विल, जसे पप्पा बोलले, वी विल जेन्युइनली शाईन. प्रशांत कदम अँड प्रशांत शेट्टी अँड अजय कदम. सॉरी, मी मॅच केली त्या दोघांची सरनेम. मॅडम तुम्ही काहीतरी बोलत शांत आहात, तुम्ही माहिती विनर आहात, सरांनी सांगितलं टीम विनर आहे अगोदर. मी तर एक महिला असून म्हणजे महिलांसाठी मी खूप काय करत असते आणि आज मला अभिमान आहे की मी एक महिला टीमची ओनर झालेली आहे. आणि ह्या सगळ्या लहान मुली म्हणजे पण त्यांच्यामध्ये मी जेव्हा ते स्टेजवरती येत होते तर मला सायमामध्ये म्हणजे मी जसं सायमाला बघितलं स्टेजवरती
मी वियांग सांगितले की हिच्यामध्ये काहीतरी स्पार्क आहे. आणि जशी टीम एक एक मुली येत होत्या तर मला ते खूप म्हणजे 17 वर्ष 18 वर्ष अशा, पण त्याच्यामध्ये जो एक जिद्द आणि एक म्हणतो ना क्रिकेटला ती पाहिजे ते त्या मला मुलींमध्ये दिसत होती. तर नक्कीच मला वाटतं त्यांची मेहनत एक ओनर म्हणून प्रत्येक ओनरला वाटतं की आम्ही जिंकायला पाहिजे. पण मला त्याच्यातच आनंद आहे की मी आज ह्या महिला क्रिकेट टीमची ओनर आहे आणि मी त्यांच्या म्हणजे त्यांच्या मेहनतीला पुढे घेण्यामध्ये माझा थोडासा सहभाग आहे. टीमच्या सिलेक्शनला मी होती, पण खरं मला वियांगचं कौतुक करा वाटते की मुंबई प्रीमियर लीग ही महिलांची ही फर्स्ट टाईम होते. आणि बघा मी आता सायमाशी बोलत होती तर सायमा आणि माझं बोलण्यामध्ये असं की आम्ही प्रॅक्टिस कितीही करतो, पण जेव्हा मॅच होते, जेव्हा मुंबई म्हणजे आपण बोलतो ना की सिटीची मॅच झाली किंवा कॉलेजची मॅच झाली, शाळेतली मॅच झाली, त्या मॅचमध्ये आणि मुंबई प्रीमियर लीग हे खेळण्यामध्ये जेवढं शिकायला मिळतं, तर मला तर असं आशा आहे की ह्या तिन्ही टीममधनं काहीतरी मुली काहीतरी म्हणजे मुली त्या आपल्या इंडियन क्रिकेट टीमला पण सिलेक्ट व्हायला पाहिजे. कारण अशा मॅचेस होत आहेत. तर वियांगचा एक मुलगा म्हणून नाही, पण वियांग एक स्पोर्ट्स पर्सन, कारण तो शाळेत पण होता आणि कुठेतरी त्याला ती आवड आहे, त्याचं पॅशन आहे. म्हणजे तो आर्किटेक्चर आहे, बिझनेस खूप छान करतोय, पण स्पोर्ट्सबद्दल पण मला काहीतरी करायचं आहे. त्याची जी मी चळवळ बघते म्हणजे आणि खूप छान करायचं आहे. कारण मुंबई प्रीमियर लीग स्टार्ट करण्यासाठी पण त्याची जी मेहनत होती, कारण 6 वर्ष ते झालं नव्हतं. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर मागचे आपलं वॉर वगैरे काहीतरी चालू होतं, IPL चालू होतं, त्यात पावसाची. पण मला ते जे चांगलं काम करतात तर ते चांगलं झालं आणि शेवटच्या क्षणी त्यांनी हे मुंबई प्रीमियर लीग महिलांचं होणार हे त्यांनी करून घेतलं. मी कमिटीचं पण सगळ्यांचं कौतुक करते आणि त्यांचा आभार पण मानते आणि या टीमला मी खूप आशीर्वाद देते. नाही, ते आपले मित्रच आहेत सगळे, पण आमचं लक्ष ठाणे स्काय रायझर्सवर आहे. फुल्ली फोकस्ड ऑन ठाणे स्काय रायझर्स. दुसरी टीम क्या कर रही है, क्यों कर रही है, याच्यावरती आम्ही जास्त लक्ष हे देत नाही. आणि वी आर व्हेरी टुगेदर, ऑल ऑफ अस आर व्हेरी क्लोज निट. आमचं जसं मी म्हणालो की फुल्ली बॅलन्स टीम आहे, म्हणजे कोणावर ही डिपेंडन्सी नाही आहे, बट द अंडरस्टँडिंग बिटवीन द टीम खूप छान आहे. आणि हे तुम्हाला आय एम शुअर वानखेडे स्टेडियम म्हणजे जेव्हा या मॅचेस होतील आणि या पूर्णपणे मुंबईकर जेव्हा येतील बघायला, तर जो कॉन्फिडन्स या टीममध्ये दिसेल या मुंबईकरांचा, भरपूर असे पण प्लेयर्स आहेत म्हणजे ज्यांचे या प्लेयर्सचे आता फॅन फॉलोईंगसुद्धा भरपूर पटीने वाढेल असं मला तरी वाटतं. बिकॉज वी हॅव सम रिअली डायनॅमिक फिल्डर्स इन द टीम. म्हणजे हे आमचं ॲक्च्युली वैशिष्ट्य आहे की आय थिंक ऑलराऊंड फिल्डर्स खूप छान आहेत आमच्या टीममध्ये. आणि एव्हरी बॉल दे ट्रीटेड लाईक इट्स द लास्ट बॉल, यु नो. तो ते मी कुठेतरी बघितलं आहे. सो आय एम व्हेरी हॅपी विथ द टीम. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. शिल्पा Definitely, as a child, I'm a girl and I'm a cricket fan. So when I was growing up, I really wanted to play cricket and there was no scope for girl training, girl coming up cricket. तो अभी जो देख के मुझे लगता है कितने जो न्यू जनरेशन है उनको कितना मोटिवेशन मिलेगा. They have a base, they have something that they can look forward to and play in the future. So definitely it's a very big platform. Okay. Thank you.